अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते. उंच आकाशात घेऊन भरारी गुढी उभी राहिली प्रत्येक दारी. सुशोभित अंगणी आज दौडत आली 9 वर्षाची स्वारी. गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करू शकतो, नवीन व्यवसाय प्रारंभ करू शकतो किंवा नवीन घर जमिनी खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. सोने चांदी खरेदीसाठी पण गुढीपाडव्याचा दिवस उत्तम असतो. गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाला सुरुवात होते. श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्यात प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपरिक समजूत आहे. गुढीपाडवा या दिवशी ध्वज उभारून आनंद उत्सव साजरा करतात. या दिवशी एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात. नंतर वरील टोकाला केसरी वस्त्र बांधतात. कलशाला 5 गंधाची ओळी ओढून हार बांधतात. वेळूच्या काठीवर कलश उपडा ठेवून काठीला आंब्यांचा डहाळा आणि कडुलिंबांचा पाला बांधतात. या प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखात राहू दे अशी कामना करतात. आता एक सोपा उपाय सांगणार आहे. तो केल्याने वर्षभरात घरात सुख समृद्धी आनंद नांदते, अन्नधान्याची कमी भासत नाही आणि घरात आनंदी वातावरण राहते. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्व आहे. म्हणून सकाळीच कडुलिंबाचा पाला खाऊन दिवसाची सुरुवात करावी. नंतर गुढी उभारून विधिवत पूजा करावी आणि गुढी काढल्यावर नंतर गुढीला अर्पण केलेली कडुलिंबाची पाने धान्यात ठेवावी. घरामध्ये जे काही धान्य असेल साठवलेले त्यामध्ये ही कडुलिंबाची पाने टाकावीत. असे केल्याने देवी अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न राहते. घरामध्ये धान्याची कमतरता राहत नाही आणि घरामध्ये भरभराट राहते. कडुलिंबाचा आणखी एक उपाय म्हणजेच पूजा केलेल्या पानांपैकी 2 पाने घरामधील तिजोरी किंवा दुकान व्यवसाय असेल तर त्यातील गल्ल्यामध्ये ठेवावे. असे केल्याने धनामध्ये वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात. मात्र तिजोरीत ठेवलेली पाने ही गुढीला लावलेली असावी आणि गुढीची पूजा केलेली असावी. झाडावरून तोडून सरळ तिजोरीत पाने ठेवू नये. जे काही आपण उपाय करतो ते अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने करावे, म्हणजेच त्याची फलप्राप्ती आपल्याला होते. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.